त्याच्यात त्यांच्या सोयीने ते व्यस्त असतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वेळ द्यावी अशी विनंती मी केलेली आहे एक. आणि दुसरं, ही जी मागणी आहे की फाशी ही झालीच पाहिजे. आणि मला अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की आजही या सगळ्यांना भीती वाटते. हो, तुम्ही विचार करा ना, आज एवढे अस्वस्थ काय, भीती काय आहे लोकांच्या मनामध्ये? म्हणजे आजही एवढी पोलीस यंत्रणा, एवढी मोठी इन्क्वायरी चालू असताना आजही बीडमधल्या लोकांना जर भीती वाटत असेल तर ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि ही गुंडागर्दी आहे ना, ही थांबली पाहिजे. इथे मी तुम्हाला खरं सांगू, काही गोष्टी या नैतिकतेवर असतात. आणि मी अनेक दिवस म्हणजे सगळेच पक्षाचे, आणि मला ह्याच्यात खरंच राजकारण आणायचं नव्हतं कधीच, आणि मी आणणारही नाही. विषय अतिशय संवेदनशील आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की, तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार होतं, म्हणजे तुमच्या परवानगीने थोडासा विषय बोलते प्लीज, की आमचंही सरकार होतं तेव्हा देशमुख साहेबांचं फक्त कानावर काही गोष्टी आल्या तेव्हा अटक झाली, राजीनामा झाला. त्याच्यानंतर ते आपले नाही आता आपलं नवाबभाई संजय राऊत झाले नाही का, ते मुलीची काय केस झाली, संजय राठोड, ती मुलीचा आरोप झाला तर आठवत असेल तुम्हाला. तर त्या संजय राठोडांच्या वेळीच पण राजीनामा उद्धवजींनी घेतला होता त्यांचा. तो केस चालूच होती, पण नैतिकतेवर तेव्हा उद्धव ठाकरेजींनी निर्णय घेतला की संजय राठोडांवर आरोप होत आहेत, त्यांनी बाजूला झालं पाहिजे, आणि ते योग्यच निर्णय होता. तर आमची एवढीच मागणी आहे की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे मागणी रास्त आहे, मला वाटतं त्याच्यात काही जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही थोडा वेळ बाजूला जा. इन्क्वायरीतून तुम्हाला जर क्लीन चिट मिळालं तर प्रश्नच येत नाही. पण नैतिकतेवर, आणि सुरेश दासांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही असं सुरेश दास म्हटले. आणि यांच्या चॅनलवर माझ्या मनाचं नाही, मी यांच्या चॅनलवर पाहिलेलं बोलते. सुरेश दासांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, त्यानंतर चर्चा झाली, त्याच्याकडे कसं बघता? मला खूप वेदना झाल्या. मला खरंच सांगते, एक तर सुरेश दसानी मी अनेक वर्ष एकत्र काम केलंय, पण मला खूप वेदना झाल्या. तुमचे ये उमेद नाही, मला खूप वाईट वाटलं. कारण मला असं वाटलं की हा जो केस लढा आहे, परभणीचा असू दे, बीडचा असू दे, हा लढा वैयक्तिक नाहीये. हो, हा राजकीय नाहीये. हा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. तो मोडून, म्हणजे जर आज कोणीही खंडणी मागत असेल तर कुठल्याही पक्षाचा माणूस असेल त्याला अटक झालीच पाहिजे. खंडणी वाईट गोष्ट आहे, म्हणजे खून तर फार पुढची गोष्ट आहे, पण खंडणी मागणंच गुन्हा आहे. तर खंडणी मागण्यासाठी या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हा कुठला न्याय मला सांगा. मग अशा वेळी काय झालं पाहिजे, याच्यात आम्ही राजकारण आणलं पाहिजे. ही माणुसकीचा विषय, आणि माणुसकी राहिलीच नाही या सरकारमध्ये असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे माझ्या खरं तर सुरेश दसांकडून खूप अपेक्षा होत्या. मला फार दुःख झालं, वेदना झाल्या ते बातमी ऐकून, कारण का मला वाटलं होतं की ते लॉजिकल एंडला नेतील ही गोष्ट. मला असं तो नाही, मी एक तर कोणाला काही सलामीला देत बसत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी कसं बोलणार. या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे, संपूर्ण कुटुंबाला, घराला आणि गावामध्ये. आणि माझा एक प्रश्न आहे, हो मला एक सांगा तुम्ही विचार करून की इथे सिक्युअर आहे ना, ह्यांच्या आईला का भीती वाटते? तुम्ही विचार करा, तिने एक मुलगा गमावला आहे, तिला आजही भीती वाटते की दुसरा मुलगा बाहेर. मग प्रशासन काय करतंय? 60 दिवसामध्ये इथे येऊन बसून त्यांनी हे रिझॉल्व्ह करायला पाहिजे होतं, इथे कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे होता. अहो, महाराष्ट्रात बॉम्ब ब्लास्ट झाले, मुंबईमध्ये आदरणीय पवारसाहेब 3 दिवस बसून सगळं त्यांनी ठीक केलं. का नाही राज्याचे गृहमंत्री बीडला येत आणि म्हणतात 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. बीड मध्ये आज नंतर एकही गुन्हा होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे माझी देवेंद्रजींकडून. अरे ठीक आहे, या राजकारणात एका बाजूला, पण देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि होत्या या केसमध्ये. मला वाटलं तर असं पटपट, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पटपट सगळ्यांना अरेस्ट करतील आणि बीडमध्ये सुजलाम सुफलाम करून 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. आज नंतर या राज्यात कोणीही हप्ता मागणार नाही, हे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा होती. नाही, दुर्दैव आहे, अस्वस्थ करणार आहे. एवढा मोठा मॅन्डेट या राज्याने त्यांना दिलं का नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण आता तरी दिलाय ना.
त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला न्याय जर सरकार देणार नसेल तर आम्ही तो लढा लढू. माणुसकीच्या नात्याने राजकारण नाही, राजकारण पूर्ण बाजूला या केस. वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड आहेत, त्यांना बॉडीगार्ड नाही. अर्थातच ते या राज्याचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत. ते ह्यामध्ये येऊन गेले. माझी एकच अतिशय विनम्रपणे बीडच्या पालकमंत्र्यांची विनंती माझी राहिली, जी मी मागणी करणार आहे, त्यांना पत्र केलंय मी तयार, जी मी पाठवणार आहे त्यांना आज, की हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे नीट करावं, कारण का गृह मंत्रालय त्यांच्याकडे. पण बीडच्या पालकमंत्र्यांची माझी अतिशय विनम्र विनंती आहे की इन्क्वायरी तुम्ही 1 वर्षाची लावली आहे. जे आरोप सुरेश धसांनी केले ते 1 वर्षाचे, वो नाही चलेगा. 19 पासून आतापर्यंत इन्क्वायरी झाली पाहिजे, ही आमची मागणी. कारण का बीडकरांचं नुकसान झालंय. पीक विमा आता म्हणजे तुमच्या परवानगीने बोलते मी हे, की काल दौंडमध्ये मला शेतकरी भेटले, कागद आहे माझ्या डायरीमध्ये, मी तुम्हाला दाखवू शकते. बीडमध्ये हार्वेस्टरला एक शेतकरी भाऊ आला होता आणि तो काल मला म्हणत होता, ताई तू बीडला चालली आहे ना, माझे 8 लाख रुपये बघ मिळतात. तुम्हाला भेटले होते ना ते लोक? नाही, हा तुमचा विषय नाही, म्हणून मी तुमची परवानगी घेऊन बोलले. बारामती लोकसभा मतदारसंघातला, बारामती असू दे, दौंड असू दे, या सगळ्या भागातले शेतकऱ्यांनी 8-8 लाख रुपये यांना दिलेत हार्वेस्टर घ्यायला. डीबीटी, अरे काय बोलायचं, हे येथे काही जागा नाही बोलायची, म्हणून मला त्या विषयावर बोलायचं नव्हतं. पण मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि मी दिल्लीतही बोलले हे सगळं. आणि मला शिवराज सिंग चव्हाण यांचे जाहीर आभार मानायचे. शिवराज सिंग चव्हाण या देशाचे शेती मंत्री आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय पार्लमेंटमध्ये की मी या सगळ्या पीक विम्याच्या घोटाळ्याची आणि सगळे जे कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात घोटाळे झाले त्याची इन्क्वायरी लावून तुला देईन. मी वाट बघते की मी त्यांच्यावर विश्वास टाकलाय. जरी वेगळ्या राजकीय पक्षात असले तरी माझी शिवराज सिंग चव्हाणांकडून प्रचंड अपेक्षा, मोठे नेते राहिले, अनेक वर्ग मुख्यमंत्री आहेत, माझ्या खूप अपेक्षा की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ज्या कोणी व्यक्तींनी फसवलं त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, ही माझी मागणी. हिंदी में कहना चाहेंगे. 1 मिनिट पूरा होने दो. पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही. या पोलिसांना ताकद कोणी दिली. आणि माझा प्रश्न आहे, मला सीडीआर पाहिजे सगळ्यांचे. का नाही सीडीआर? तुम्ही लपवण्यासारखं काय? सीडीआर सगळ्यांचे काढतात, त्यांचा काढा, काय प्रॉब्लेम आहे? ते कोण जे आंधळे आहेत ना, कृष्ण आंधळे, त्यांचा फोन सापडत नाही. सीडीआर आहे ना, काढा ना, सांगा ना आम्हाला. विष्णू चाटेचे सगळ्यांचे सीडीआर काढा, सांगा ना आम्हाला. आणि बसू दे ना, एकदा जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की 0 टॉलरन्स सीडीआर, सगळ्यांना आत टाका, शिक्षा होईल. या राज्यात कुणाची हिंमत होणार नाही कुणाला खंडणी मागण्याची. 100% आमची मागणी आता संदीप भैयांनी केलीच, बाप्पांनी पण केली की सगळ्यांचे सीडीआर काढा. ते कुणाशी बोलले, कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले, हे आम्हाला माहिती पाहिजे. याची कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं, आता हे मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका. विषय त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आला, आपण परत ते विषय नको मुलांच्या समोर काढूया. सीडीआर आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले, यांना ताकद कोणी दिली, पोलिसांच्या मागे कोण होतं, एवढी ताकद आलीच कुठे? अहो, वाल्मिक कराची हिंमत कशी होते? एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय का, मी आता पायगड्या घालू का, काय त्याला? तू खून केलाय तिकडे, या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. लाज नाही वाटत यांना की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय? पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होतं त्यांना. काय करत होती पोलीस यंत्रणा तेव्हा? एवढी मस्ती यांना येते कुठून? ही मस्ती कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढं सुचतं ना त्यांना. आणि कोणते व्हिडिओवर पण मी पाहिलं, कोणतरी मुलगा, त्याचं नाव तो बरोबर अखंड, हे कुठलं आहे? जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे. रोहित कोणीतरी नाव होतं, मला आडनाव नाही आठवत, मला रोहित नाव आठवतंय. तुमच्याच चॅनल पुन्हा अस्वस्थ करणार आहे. नॉट फेअर. इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो म्हणजे मी खरंच मी या कुटुंबाला सॉरी म्हणते की या प्रशासनाने असं का केलं. आता या कुटुंबाची भेट घेता यानंतर तुम्ही परळीत जाणार आहे. परळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने 16 महिन्यापासून आरोपी निष्पन्न देखील झाले नाही. पोलीस प्रशासनाने आरोपी पकडेपर्यंत गेले होते, मात्र ते पकडले नाही. तिथं गेल्यानंतरची परिस्थिती कशी आहे? अरे बीडमध्येच कसे सगळे गुन्हेगार फरार होतात? काय करताय? इन्चार्ज कोण आहे इथला? त्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लिडरशिप त्यांच्या मागे उभी राहते.
पोलीस फार चांगले असतात. मी फार वर्ष अनुभव केलाय. आमच्या जिल्ह्यात आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देत नाही आणि ते बिचारे चांगले आहेत, ते काम करत असतात आपापल्या पद्धतीने. नाही काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती बाप्पा आणि मी केली. मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात, कारण का खूप विश्वासाच्या नात्याने त्यांनी आम्हाला वेळ दिली. मी अमितभाई शानचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली, त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं. त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे. आणि माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये. माणुसकीचा विषय राजनीती होती राहील.